पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती केली जाते, परंतु जवळपास 798 शिक्षकांची संपूर्ण शिक्षण भरतीच्या प्रक्रियेमध्ये ते संपूर्ण पात्र झालेले शिक्षक आहेत, परंतु 400हून अधिक शिक्षकांनाच अद्यापपर्यंत कामावरती घेतलेलं आहे आणि जवळपास 300 शिक्षकांना अद्यापही काम मिळालेलं नाही। या सर्वच आझाद मैदानामध्ये आंदोलन करणाऱ्या या सर्वच शिक्षक मंडळींनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य शिक्षण मुख्यालयावरती देखील आंदोलन केलेलं होतं, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून हे शिक्षक आता मुंबईमधल्या आझाद मैदानामध्ये आंदोलन करत आहेत। तुमचं नाव काय आणि तुम्ही कधी परीक्षा दिलेली शिक्षण पवित्र पोर्टलची शिक्षण भरतीसाठी आणि काय तुमच्या समस्या आहेत आणि नेमकं नक्की किती वेळ तुम्ही आता आंदोलन करणार? माझं नाव प्रवीण खेडकर। जवळपास आता आमची निवड होऊन जवळपास 6 महिने उलटून गेलेत। म्हणजे 25 फेब्रुवारीला आमची निवड प्रक्रियेमध्ये 798 कॅन्डिडेटची ही लिस्ट लावली गेली। त्यानंतर जवळपास 5-6 महिन्यानंतर त्यातल्या 450च्या जवळपास कॅन्डिडेटला आता एक आठवड्यापूर्वी नियुक्ती दिली गेली। मात्र राहिलेल्या जवळपास 276 कॅन्डिडेटची आजही नियुक्तीबाबत कुठल्याही प्रकारे प्रशासनाकडून काही सांगितलं गेलेलं नाही आहे। याबाबत आम्ही वेळोवेळी प्रशासनाला भेटलो, इव्हन वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनही झाले, पण कुठल्याही प्रकारचा निर्णय त्यावेळेस मात्र झालेला नाही आहे। आश्वासन मात्र आम्हाला वेळोवेळी प्रशासनाकडे मिळाले, मात्र निर्णय अद्यापही मिळालेला नाही। आणि शेवटी एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमदार साहेबांना भेटलो, इव्हन आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत एकनाथ शिंदे साहेब, त्यांना आम्ही एकदा निवेदन दिलं। त्याच्यानंतर त्यांच्याशी परत एकदा भेटलो। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आम्ही सैनी साहेबांना जे अतिरिक्त आयुक्त आहेत, एज्युकेशन त्यांच्याकडे डिपार्टमेंट आहे, त्यांना फोनवरती सांगितलं की ह्या सगळ्या कॅन्डिडेटचा एका आठवड्यामध्ये तुम्ही नियुक्तीचा विषय मार्गी लावा। मात्र त्यानंतरही जवळपास आता एक आठवडा उलटूनही अद्यापही आमच्या विषयाबाबत नियुक्तीचा विषय खूप लांब आहे। इव्हन आता सध्याही म्हणजे आम्ही पात्र आहोत की अपात्र हे सुद्धा आता आम्हाला कळायला तयार नाही। असं कुठल्या प्रकारचं लेखी पत्र किंवा असं कुठल्याही प्रकारचं एक विषय आमच्यापर्यंत त्यांच्याकडनं कळवलेला नाही। त्यामुळे आता शेवटचा ऑप्शन म्हणून म्हणजे जर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही जर प्रशासन जर या विषयावरती निर्णय घ्यायला जर राजी होत नसेल किंवा काही कळवायला सांगत नसेल, तर आम्हाला आता सगळ्यात म्हणजे आमच्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न आहे की आमचं भविष्य काय असणार आहे। इव्हन रक्षाबंधन आमच्या काही महिला भगिनी होत्या, जो राज्याचा सगळ्यात पवित्र भाऊ बहिणीचा एक सण मानला जातो, उत्सव मानला जातो, त्या सणाच्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी आमच्या सगळ्या महिला भगिनी घरदार सोडून त्या ठिकाणी करी रोडला एज्युकेशन डिपार्टमेंटच्या ठिकाणी सगळे एक पूर्ण दिवस त्या ठिकाणी थांबले, पण मात्र कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं नाही। शेवटी आम्हाला एक आझाद मैदानावरती येऊन आंदोलन करण्याची वेळ आज आमच्यावर येऊन थांबलेली आहे। खरं तर दुसरे काही शिक्षक आहेत, तुमचं नाव काय आणि तुम्ही ह्याच संपूर्ण भरती परीक्षेमध्ये आहात, पण तुम्ही पाठपुरावा करताय की कुठे अडलंय, कारण कळालेलं आहे कुठे अडलंय म्हणून? माझं नाव समीर अरविंद गवळी, मी इंदापूरहून आलेलो आहे। खरं तर 25 फेब्रुवारी 2025 पासून जी आमची लिस्ट लागली, त्यानंतर 2024 पासून लिस्ट लागली 25 फेब्रुवारी 2024 पासून। त्यावेळेस आमची नावे डिस्प्ले झाल्यानंतर आम्हाला वाटलं 15 जूनपर्यंत आमची नेमणूक होईल, कारण साधारणतः सगळीकडे शाळा भरल्या जातात, पण अद्यापपर्यंतही आम्हाला नियुक्ती भेटली नाही। याबाबत आम्ही प्रशासनाचे वरिष्ठ जे असतील, CM साहेब असतील, शालेय शिक्षण मंत्री असतील अथवा डेप्युटी CM असतील, या सर्वांना भेटलो। प्रत्येकाने आपापल्या विद्यमान आमदारांना भेटून ते निवेदन घेतलं, पण विषय असा होतो की प्रत्येकजण येतो 8 दिवसात काम होईल। तसंच जर आपल्या मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सैनी साहेबांना भेटलो आम्ही, त्याच्यानंतर एज्युकेशन ऑफिसर राजेश कंकाळ साहेबांना भेटलो, भूषण गगराणी साहेबांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं आले की 8 दिवसात होईल, 8 दिवसात होईल। खरं तर 8 दिवस म्हणता जवळजवळ 2 महिने झाले आणि अजूनही आम्हाला नियुक्तीपत्र भेटलं नाही। खरं तर आता माझ्या महिला भगिनीबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांची काही लहान मुलं आहेत, कोणी दुसरीला आहे, कोणी तिसरीला आहे, त्यांची अजून ॲडमिशन पण नाही आहेत, का तर त्यांची नियुक्ती उद्या पण येऊ शकते। हा खूपच गंभीर प्रश्न झालेला आहे। मला असं म्हणायचं आहे की जर महाराष्ट्रातील शिक्षकच जर अशा प्रश्नासाठी आंदोलनस्थळी त्याला भाग पाडलं जात असेल, तर महाराष्ट्र कुठेतरी वाटचाल कुठेतरी आपण चुकतोय। कारण सुशिक्षित या महाराष्ट्राची वाटचाल जर अशी होत असेल तर आम्ही शिक्षकांकडून अपेक्षा किती करणार आणि कसे करणार? कारण महाराष्ट्र शासनाचे कोणतेही काम असो, त्यातच शिक्षकांचं काम जर विचार केला तर शासनाचे बहुतेक कामं, निवडणुकीचं कामं पण शिक्षकांनाच असतात। मग शाळेचं काम करता करता निवडणुकीचं पण काम करायचं आणि अशा प्रकारे जर नियुक्ती नाही द्यायचं तर आमचं भविष्य अधांतरी आहे। त्याच्यामुळे शासनाला वारंवार विनंती केली की कृपया ते आम्हाला नियुक्ती द्या, पण शासनाने अजूनपर्यंत अद्यापपर्यंत कोणतंही पाऊल उचललं नाही आणि नाईलाजास्तव आम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। काही महिला शिक्षक देखील या आंदोलनामध्ये आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुमचं नाव काय, कुठून आलात
आणि परीक्षा तुम्ही देखील दिली, परंतु 400 विद्यार्थी 400 शिक्षकांना कामाला ठेवलं जातं आहे आणि तुमच्या 300 शिक्षकांना काहीतरी मागं ठेवलं जातं आहे. अशा पद्धतीचा भेदभाव काय? नमस्कार, माझं नाव तेजाली जांदवेकर आणि मी पुण्यावरून आले आहे. सर, आत्ता जसं बाकी सर्वांनी म्हटलं आहे तसं आम्हाला 300 जवळपास शिक्षकांना वेटिंगवर ठेवलं आहे. याचा सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे आमचा सगळ्यात आधी शिक्षण सेवकाचा काल जो असतो तो 3 वर्षाचा असतो आणि ज्यांना नियुक्ती मिळाली आहे त्यांचे 6 महिने ऑलरेडी झालेले आहेत, म्हणजे जवळपास आमचं अर्ध्या वर्षाचं नुकसान झालेलं आहे. आणि हा सगळ्यात मोठा तोटा आहे. आजकाल प्रत्येकजण म्हणतो, आम्ही ज्यांच्याकडे जातो आहे ते प्रत्येकजण म्हणतात की तुम्ही संयम ठेवा, पण तो संयम ठेवता आमचे 6 महिने ऑलरेडी निघून गेले आहेत आणि हा आमचं सगळ्यात मोठं नुकसान आहे. आणि आणि आता आम्हाला 16,000 वेतनावरती काम करावं लागणार आहे. मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येकजण गावावरून येणार आहे आणि प्रत्येकाची सोय अजून झालेली नाही आहे, तर त्या 16,000वरती काम करणं, प्रत्येक गोष्टी मॅनेज करणं हे खूप कठीण जाणार आहे. तर आमची प्रशासनाला हीच विनंती आहे, लवकरात लवकर आम्हाला नियुक्ती मिळाली पाहिजे आणि 16,000 जे वेतन आहे, ज्यात आमचा रोजचा खर्च भागणं खरंच खूप कठीण आहे, तर तो देखील वाढला पाहिजे. तर आमच्या सगळ्या शिक्षक वर्गाकडून हीच विनंती आहे की लवकरात लवकर आमची नियुक्ती झाली पाहिजे. अजून काही महिला शिक्षक आहेत. तुमचं नाव काय आणि किती दिवस तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झाला? नमस्कार, मेरा नाम प्रिया विश्वकर्मा है, मैं भिवंडी से हूँ. सर, लास्ट 6 मंथ से हमारा कंटिन्यू आंदोलन ही आंदोलन चल रहा है. फर्स्ट हमने आंदोलन 10 जून को किया था, जिसकी वजह से 373 कैंडिडेट्स को बीएमसी में नियुक्ति दी गई थी. नेक्स्ट हमने 7 अगस्त को आंदोलन किया, उसकी वजह से 81 स्टूडेंट को सिलेक्ट किया, बट रिमेनिंग 273 स्टूडेंट अभी भी वेट कर रहे हैं कि हमें बीएमसी कब बुलाएगी और कब हमारा इंतज़ार ख़त्म होगा. हम इमोशनली, मेंटली, फिजिकली फ्रस्ट्रेट हो चुके हैं. हमारे पास कोई ऑप्शन नहीं है, सिर्फ और सिर्फ यही काम बचा हुआ है, हमें यहाँ पर बैठना है सर. और हमारा आंदोलन तब तक चलेगा जब तक हमें नियुक्ती नहीं मिलती है. धन्यवाद. खरं तर आपण पाहिलं की उद्विग्न अशा संपूर्ण या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या शिक्षकांच्या आहेत. पवित्र पोर्टल माध्यमातून शिक्षकांनी भरती तर दिली, ते पात्रसुद्धा, ते पाससुद्धा झाले, परंतु ज्यावेळेस त्यांना नियुक्त्या देण्यात येतात त्यावेळेस टप्प्याटप्प्याने नियुक्त्या देण्यात येतात. त्यामुळे जे शेवटच्या टप्प्यात राहिलेले विद्यार्थी आहेत ते अद्याप देखील आपल्या नियुक्तीच्या संदर्भात आता आंदोलन आणि झगडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या संदर्भात प्रशासनाकडे त्यांनी वारंवार पाठपुरावा केला. प्रशासन त्यांना म्हणतंय की तुम्हाला नियुक्ती मिळेल, तुम्ही थोडं सबुरी, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. परंतु आता जवळपास गेली 6 महिने उलटून गेले तरी देखील जवळपास 250 विद्यार्थ्यांना शिक्षकांना नियुक्ती जी आहे ती कामाची मिळालेली नाही. त्यामुळे संपूर्ण मेंटली आणि फिजिकली सर्वच शिक्षक जे आहेत ते आता त्रस्त झालेले आहेत. या सगळ्या संदर्भात प्रशासनाने आमची आर्त ही हाक ऐकावी असंच या सर्व शिक्षकांचं म्हणणं आहे. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, नियुक्ती मिळत नाही, न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही या आंदोलन स्थळावरतून हटणार नाही. त्याचा पवित्रा जो आहे तो या सर्व उरलेल्या शिक्षकांनी आपल्या घेतलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी आपल्याशी बोललेलं देखील आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.